सोबतच्या आकृतीमध्ये एक प्लास्टिकची वर्तुळाकार बांगडी दाखवली आहे. समजा ही बांगडी बिंदू ए आणि बी या दोन बिंदूंपाशी तुटली, तर आपण इथे पाहू शकतो ती ए आणि बी या बिंदूंपाशी तुटल्यामुळे वर्तुळाचे दोन भाग झालेले आहेत, किंवा या वर्तुळाकृती बांगडीचे दोन भाग झालेले आहेत. आणि समजा हे वर्तुळ असेल किंवा आपण वर्तुळाच्या संदर्भात हे आपण जर म्हणत असू, तर यामुळे दोन वर्तुळाचे भाग झालेले आहेत आणि प्रत्येक वर्तुळाच्या भागाला आपण वर्तुळ कंस असे संबोधतो. या आकृतीमध्ये जीवा ए बी ही या वर्तुळाची जीवा आहे आणि या ए बी या जीवेमुळे या वर्तुळाचे दोन भाग झालेले आपण पाहतोय. त्यापैकी कंस ए वाय बी हा जो कंस आहे, कंस ए वाय बी हा तुलनेने कंस ए एक्स बी पेक्षा मोठा आहे आणि त्यामुळे आपण हा कंस ए एक्स बी याला आपण लघु कंस म्हणायचं आणि कंस ए वाय बी याला विशाल कंस असे म्हणतात. लघु कंस ए एक्स बी हा कंस ए बी असा सुद्धा लिहितात. अर्धवर्तुळ कंस दिलेल्या आकृतीमध्ये आर टी ही या वर्तुळाची जीवा आहे आणि जीवा आर टी ही या वर्तुळाचा व्यासही आहे आणि या व्यासामुळे वर्तुळाचे दोन समान आकाराचे आपण कंस तयार झालेले पाहतोय आणि त्यामुळे व्यासामुळे वर्तुळाचे दोन्ही कंस समान तयार होत आहेत आणि त्यांना आपण अर्धवर्तुळ कंस असे म्हणतो. इथे आर वाय टी आणि कंस आर एक्स टी हे दोन्ही अर्धवर्तुळ कंस आहेत. केंद्रीय कोन व कंसाचे माप. समोर दिलेल्या आकृतीमध्ये ओ बिंदू हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. तसेच कोन ए ओ बी या कोनाचा बिंदू ओ हा शिरोबिंदू आहे. आता वर्तुळाचा केंद्रबिंदू हा ज्या कोनाचा शिरोबिंदू असतो त्या कोनाला केंद्रीय कोन असे म्हणतात. तर या ए ओ बी या कोनाचा ओ हा वर्तुळाचा केंद्रबिंदू शिरोबिंदू असल्यामुळे ए ओ बी हा केंद्रीय कोन तयार झालेला आहे. आता हा जो कोन ए ओ बी आहे तो कंस ए झेड बी शी निगडीत केंद्रीय कोन आहे. आता वर्तुळ कंसाने केलेल्या केंद्रीय कोनाचे माप हे त्या कंसाचे मापच मानले जाते आणि त्यामुळे वर्तुळ कंस ए झेड बी या वर्तुळ कंसाने ए ओ बी हा एक केंद्रीय कोन तयार झालेला आहे आणि त्या केंद्रीय कोनाचे जे माप आहे तेच या कंस ए झेड बी या कंसाचे माप आहे. लघु कंसाचे माप. सोबत दिलेल्या आकृतीमध्ये कोन ए ओ क्यू या हा जो केंद्रीय कोन आहे त्याचे माप आहे 70 अंश आणि त्यामुळे हा जो लघु कंस ए वाय क्यू आहे त्याचेही माप 70 अंश आहे. म्हणून आपण असं लिहू शकतो माप कंस ए वाय क्यू बरोबर 70 अंश. विशाल कंसाचे माप. याच आकृतीमध्ये ए वाय क्यू हा लघु कंस आहे तर ए एक्स क्यू हा विशाल कंस आहे. विशाल कंसाचे माप आपण ज्यावेळी शोधतो त्यावेळी या सूत्राचा वापर करावा. विशाल कंसाचे माप बरोबर 360 अंश वजा संगत लघु कंसाचे माप. संगत लघु कंस जो आहे तो 70 अंशाचा आहे आणि त्यामुळे 360 मधून आपण 70 अंश वजा केले असता आपल्याला ए एक्स क्यू या विशाल कंसाचे माप मिळेल. म्हणजे 360 अंश वजा 70 अंश बरोबर 290 अंश. वर्तुळाचे माप. आकृतीत दाखवल्याप्रमाणे ओ ए ही वर्तुळाची त्रिज्या आहे आणि ही वर्तुळाची त्रिज्या घड्याळाच्या विरुद्ध दिशेने पूर्ण कोनातून फिरते आणि यावेळी होणारा जो कोन आहे तो 360 अंश मापाचा आहे. आता या त्रिज्येचे जे ए हे जे टोक आहे हे टोक एक वर्तुळ पूर्ण करते. ज्यावेळी ती घड्याळाच्या विरुद्ध काठाच्या विरुद्ध दिशेमध्ये फिरते त्यावेळी ते ए हे जे टोक आहे ते एक पूर्ण वर्तुळ पूर्ण करते.
वर्तुळाने केलेला केंद्रीय कोन हा इथे 360 अंश आहे आणि त्यामुळे पूर्ण वर्तुळाचे माप हे 360 अंश असते असं आपण इथे म्हणू शकतो. इथे आपण अर्धवर्तुळ कंसाचे माप समजून घेऊया. सोबत दिलेल्या आकृतीमध्ये ओ हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. ए बी ही वर्तुळाची जीवा असून तो वर्तुळाचा व्यासही आहे आणि त्यामुळे ए बी या व्यासामुळे आपण शिकलोय की दोन अर्धवर्तुळ कंस तयार होतात आणि ते समान असतात आणि त्यामुळे इथे आपण संपूर्ण वर्तुळाचं जे माप आहे ते 360 अंश असते हे आपण शिकलोय. त्यामुळे 360 अंश जे माप आहे त्याला आपण 2ने भागलं किंवा त्याचा निम्मा भाग जर घेतला तर तो 180 अंश मिळतो. त्यामुळे अर्धवर्तुळ कंसाचे माप आपण म्हणू शकतो 180 अंश असते. यावरून आपण हे शिकलोय की लघु कंसाचे माप हे त्याच्या संबंधित केंद्रीय कोनाच्या मापाएवढे असते. विशाल कंसाचे माप बरोबर 360 अंश वजा संगत लघु कंसाचे माप आणि अर्धवर्तुळ कंसाचे माप हे 180 अंश असते.